पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सिंचन प्रकल्पाची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करा, खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। सुलवाडे जामफळसह प्रलंबित प्रकल्प मार्गी लावा, खासदार बच्चाव यांची आढावा बैठकीत भूमिका। धुळे जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची कामं तातडीनं मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा स्पष्ट सूचना धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभाताई बच्चाव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। धुळे इथं आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला। या बैठकीत अक्कलपाडा प्रकल्पासह शासनाच्या महत्त्वाकांक्षांनी ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या सुलवाडे जामफळ सिंचन योजनेच्या कामांना गती देण्याच्या सूचना खासदार बच्चाव यांनी दिल्या। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असून कामातील विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। सिंचन प्रकल्पाच्या कामात येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय व निधीविषयक अडचणी जाणून घेत खासदार बच्चाव यांनी त्या अडचणी शासन स्तरावर पाठपुरावा करून तातडीनं सोडवण्याचे आश्वासन दिले। कोणत्याही प्रकल्पाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं सांगत त्यांनी पाटबंधारे विभागातील अभियंते व अधिकाऱ्यांना कामित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले। धुळे जिल्ह्यातील शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचं त्यांनी नमूद केले। त्यामुळे प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आलाय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। आज आपण पाटबंधारे कार्यालयामध्ये आपले EC साहेब, सोनवणे साहेब आणि संबंधित सर्व अधिकारी यांच्याबरोबर धुळे जिल्ह्यातले जे काही विविध प्रोजेक्ट आहेत, उदाहरणार्थ अक्कलपाडा धरणाच्या संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे प्रकाशापुराई, वाडी शेवाडे, सुलवाडे जामफळ आणि दुसाने मंडळातील माथा परिसरातील जे काही प्रोजेक्ट्स या ठिकाणी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये एक आढावा मीटिंग आपण या ठिकाणी घेतलेली आहे। तर विशेषतः अक्कलपाडा धरण जे आहे तर ते पूर्ण क्षमतेने सध्या भरत नाही। त्याची कपॅसिटी 65% आहे आणि 35% पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारणतः 200 हेक्टर जमीन अधिग्रहण करणं अपेक्षित आहे। तर या संदर्भामध्ये मी वेळोवेळी केंद्रामध्ये अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। जे काही जलशक्ती विभागाच्या पूर्ण मागण्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा मी या संदर्भात बोललेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या आपले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या दालनात देखील एक मीटिंग आम्ही घेतलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून अक्कलपाडा धरणाचं 100% भरण्याच्या संदर्भामध्ये जे काही काम आहे तर त्याच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला गती आलेली आहे। परवा देखील मी गिरीश महाजन साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि शासनाकडून साधारणतः 1,10,00,000 रुपये मंजुरीचं पत्र मला प्राप्त झालं आणि त्या संदर्भामध्ये आता मी मीटिंग घेतली असता साहेबांनी सांगितलं की याच्या ज्या काही सुप्रमा आहेत त्या बाकी आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल आणि जमीन अधिग्रहणाचं जे आहे तर ते कलेक्टर ऑफिसला एक पत्र प्राप्त झालेलं आहे, परंतु त्या संदर्भामध्ये निश्चितपणे मी माहिती घेईन। परंतु जो काही निधी आहे उर्वरित तो त्या संदर्भात अजून कुठलीही शासनाकडून अजून तो निधी प्राप्त झालेला नाही आहे। परंतु अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने 100% भरण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत। केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, त्याचप्रमाणे सुलवाडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।